तालुक्यातील कोल्हे गावाचे माजी सरपंच, कट्टर शिवसैनिक, कृषी व विद्याप्रसारक संस्था व स्वर्गीय रूपचंद बाफना, गोशाळेचे अध्यक्ष रमेश चंद्रजी बाफना हे आगळे वेगळे व्यक्तिमत्व उच्च शिक्षित असल्यावर देखील नोकरी करून कुणाची गुलामगिरी करण्यापेक्षा काळ्या आईची व गायीची सेवा करण्यासाठी त्यांची कोल्हे गावाशी नाळ जुळलेली कोल्हे या जन्मभूमी गावाचे कोल्हापूर करण्याचं स्वप्न रंगणाऱ्या आणि गोरगरिबांच्या मुलांना कृषी विषयक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारे रमेश चंद्रजी बाफना यांचा आज 70व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सत्यजित न्यूजच्या माध्यमातून त्यांच्याशी साधलेला संवाद। नमस्कार, मी रमेशचंद्र बाफना, कोल्हे गावाचा एक शेतकरी। 31 जुलै 1954 मध्ये माझा जन्म झाला। आज माझं 70 वर्ष वय, म्हणजे आज माझा 17वा वाढदिवस आहे। आणि मी स्वतःला भाग्यवान याकरता समजतो की माझ्या ज्या आजी होत्या, ज्यांच्याकडे आम्हाला बालपणामध्ये शिक्षणाचे धडे मिळाले, स्वर्गीय कृष्णाबाई बागरेच्या, त्यांचाही आज वाढदिवस। त्याच्यामुळे मी आमच्या मामा लोकांना काय म्हणतो की बा मी तुमच्यापेक्षा भाग्यवान आहे। लहानपणापासूनच आम्हाला आजी आणि आजोबांचं वळण लागलं, म्हणजे आई वडिलांचं तर शिक्षण होतंच, परंतु कोल्हे गावामध्ये शाळा नसल्यामुळे प्राथमिक, माध्यमिक आणि कॉलेजचं सगळं शिक्षण आमचं मामा लोकांकडे झालं। वास्तविक त्यांची परिस्थिती तेवढी खास नव्हती, परंतु त्यांच्या मुलांच्या सोबत आम्हालाही आमची मुलं समजून माझं आणि मोठे बंधू स्वर्गीय अशोक बाफना यांचं त्यांनी शिक्षण केलं। शिक्षण केल्यानंतर माझं M.Com CA इंटरमध्ये शिक्षण झाल्यानंतर मी सुप्रीम पाईप इंडस्ट्रीजमध्ये नोकरी केली। 6 महिने नोकरी केल्यानंतर त्यावेळेला स्वर्गीय आदरणीय बापूसाहेब KM पाटील पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी कोल्हे गावी धरण एक मोठं MI टँक बांधला। मग तेव्हा मी विचार केला की लोक पाण्याच्या शोधात आहेत आणि आपल्या तर शेतात पाणी आहे, तर आपण काही चाकरी नोकरी करायची। आणि त्या दिवशी ठरवलं की आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची नोकरी करायची नाही। गावी आलो आणि गावी मध्ये शेती करायला लागलो। वडिलांना ते रुचलं नव्हतं शिकलेलं असल्यामुळे। वडील नेहमी म्हणायचे की मग तुला जर शेती करायची होती तर 10वीच्या नंतर का नाही केली, माझे पैसे कशाला वाया घालवले। मी वडिलांना सांगायचो की बा शिकलं म्हणजे नोकरीच केली पाहिजे, असं कुठे आहे का। मग आई तर म्हणजे माझ्या बाजूने होती, परंतु वडिलांना खुश करण्यासाठी मग मी शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करायचो आणि त्या हिशोबाने माझी शेतीमध्ये प्रगती होत गेली। मी थोडा खटपटी असल्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला हेरला आणि मला नर्सरी स्थापन करायला लावली। मी एक नर्सरीचा उद्योग उभा केला। त्यानंतर गावाच्या राजकारणामध्ये भाग घेतला आणि मी गावाचा सरपंच झालो। सरपंच झालेला असताना 1994 मध्ये सरपंच झाल्यानंतर आपण या गावाचं काहीतरी बरं केलं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर होता। आणि गावाचं पुनर्वसन करण्यासाठी त्यावेळचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आदरणीय सुधीर भाऊ जोशी, अरविंद सावंत साहेबांच्या सोबत आले। त्यांनी गावाचं पाहणी केली आणि सांगितलं की तुमची मागणी रास्त आहे, आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुमची सूचना मांडणार आणि पुनर्वसन करण्यासाठी मदत करणार। पुनर्वसन तर काही शक्य झालं नाही, 2 कोटीचा खर्च होता। मग शेवटी आम्ही त्या गोष्टीचा आधार घेऊन DRDAच्या यंत्रणेशी भांडलो आणि एकाच वेळेला 47 अशी घरकुलं माझ्या ग्रामस्थांच्या करता पदरात पाडून घेतली। आणि नंतर जे शक्य रस्त्यांची समस्या होती, त्यावेळेचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवाजीराव देशमुख यांना आम्ही सांगितलं की आमचा आंबेडगाव ते कोल्हे आणि कोल्हे ते पिंपळगाव रस्ता एवढा खराब आहे की आपण जर बघाल तर आपण म्हणाल की आम्ही लोक त्या ठिकाणी कसं काय वास्तव्य करतोय। त्याच वेळा त्यांनी एंडोर्समेंट करून दिलं आणि रस्ता मंजूर झाला। आणि तिथूनच मग एक प्रकारे एक उत्साह वाढला की चला बा आपण थोडेफार सुशिक्षित आहोत, आपण जर अधिकाऱ्यांना व्यवस्थित सांगितलं तर आपल्या गावाचा विकास होऊ शकतो। आणि कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता कामं करत गेलो आणि गावकऱ्यांनी पुनश्च मला सरपंच पदाची संधी दिली। नंतरच्या काळामध्ये माझी पत्नी 5 वर्ष सरपंच राहिली। सुरुवातीच्या काळामध्ये माझे वडील 20 वर्ष सरपंच होते। आणि हे करत असताना मी म्हणजे शेतीकडे कधी दुर्लक्ष होऊ दिलं नाही। शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला जेव्हा मी सरपंच होतो तर युतीचं सरकार आलं 96 मध्ये आणि त्यांनी सांगितलं की मला 4 शेतकऱ्यांची नावं द्या, कृषी अनुसंधान म्हणून कमिटी आहे। स्वर्गीय सुधीर भाऊंनी माझं नाव दिलं। त्यांना ते माहीत नव्हतं पूर्ण नाव बाफना कृषी अनुसंधान। आणि जळगावच्या पेपरला बातमी आली, त्याच्यावरून कळालं की आपल्याला राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर घेतलंय आणि सोबतच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे
या ठिकाणी घेतलंय. म्हणजे विशेष मी कोल्हेगावचा शाखा प्रमुख पण नव्हतो, पण एका साधा शिवसैनिकाला शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला न्याय दिला. आणि ते करत असताना जेव्हा कृषी विद्यालयांना भेटी देण्याचा योग आला, तर माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपल्या भागातले जे विद्यार्थी आहेत ते कोकणामध्ये शिकायला जातात. जर एखाद्याने जर कृषी विद्यालय सुरू केलं तर बरं होईल, की आपल्याला असं वाटेल की आपण तालुक्याकरता काहीतरी केलं. स्वर्गीय आरू तात्या साहेबांना मी हा प्रस्ताव मांडला, त्यांना ते शक्य नव्हतं. मग अरविंद सावंतांनी सांगितलं की तू याला त्याला सांगतोय त्याच्यापेक्षा तू स्वतः कृषी विद्यालय सुरू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि केवळ त्यांच्या एका शब्दावरती माझी ऐपत नसताना मी हे कृषी विद्यालय सुरू केलं. आणि आज मला एक अभिमान आहे की माझ्या शाळेमध्ये आतापर्यंत 750 विद्यार्थी पोटा पाण्याला लागले. 1100 विद्यार्थी पासआउट झाले आहेत. त्यातले 750 विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे आहेत. काही शासनाच्या सर्व्हिसमध्ये आहेत, कृषी सहाय्यक आहेत, तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, काही मार्केटिंगचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करतायत. आणि त्याच्यामुळे आपल्याला तो एक अभिमान वाटतो की चला बुवा, आपण या ग्रामीण भागामध्ये ही शाळा सुरू केली तर निदान तालुक्याच्या मुलांना इकडे तिकडे जावं लागलं नाही आणि ते शिक्षण घेऊ शकले. त्याच्यासोबत मी मध्यंतरीच्या काळामध्ये डेअरी डिप्लोमा सुरू केला. आज ते माझे विद्यार्थी मला अभिमानाने सांगतात की सर, आम्ही दररोजचे 5,000 रुपये कमवतो. म्हणजे त्यांच्या त्या कमवण्यापेक्षा त्या गुरांची सोय लवकर होते, हे सगळ्यात महत्वाचं. का बरं की BVSC आणि MVSC लोक कमी आहेत, त्याच्यामुळे डिप्लोमाचे धारक जे आहेत ते फोन केल्याबरोबर जे काही गुराढोरांचा प्रॉब्लेम असतो तो सॉल्व्ह करतात. आणि त्या दृष्टीने एक प्रकारे आपल्याला त्याचा आशीर्वादच मिळतो. नंतरच्या काळामध्ये मला गायींची आवड होती. वडिलांच्या निधनानंतर घरी आमच्या जवळजवळ 40 ते 50 गायी होत्या. आणि मग मी विचार केला की चला बा, राजकारणाच्या सोबतच आपण गायींची पण सेवा करूया. आज सगळ्यांच्या प्रयत्नाने लहान भाऊ किशोर बाफना, भरत बाफना, पुतण्या आमचा श्रीसंजी बाफना यांच्या सहकार्याने हे मी आतापर्यंत करत गेलो. आज माझ्याकडे 150 ते 200 गायी आहेत. त्या गायींना कुठेतरी आपली गोशाळा आत्मनिर्भर व्हावी म्हणून आम्ही जे काही शेण निघतं त्या शेणाची आम्ही गोवऱ्या करतो आणि त्या गोवऱ्या अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध करून देतो. गोमूत्राचे आम्ही कलेक्शन करतो. जी माझी शेती आहे या ठिकाणी 33 एकर, त्या शेतीमध्ये काही कलम लावल्या, मोसंबीची कलम आहे, सुबाबूळ आहे, निलगिरी आहे, त्यांना आम्ही त्याचं ड्रेंचिंग करतो. आणि जे काही शेणखत निघतं त्या शेणखतापासून गांडूळ खत तयार करतो. आज माझी शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण 600 रुपयाची सुपर फॉस्फेटची पिशवी घेतो, परंतु आम्ही 10 रुपये किलोने म्हणजे 500 रुपये गुणीने गांडूळ खत विकतो. परंतु गांडूळ खत घेण्यासाठी कोणीही पुढे धावत नाही. शेवटी आम्ही 200, 300, 400 थैल्या ज्या काही निघतात त्या घरच्या शेतीमध्ये वापर करतो आणि कुठेतरी एक प्रकारे सेंद्रिय शेती अंगीकार करण्याचा प्रयत्न करतो. बाकी शेतकऱ्यांनी आमचं सांगणं असतं की बाबांनो, आता रासायनिक शेती करणं आपल्याला महाग पडतंय. आपल्या शेतीमध्ये जे काही उत्पन्न निघतंय त्याला आता मर्यादा आल्या आहेत. म्हणजे कुठे जर आपण उत्पादनाचा खर्च कमी केला तरच आपल्याला 2 पैसे मिळतील. परंतु शेतकरी अजून त्या मनस्थितीमध्ये नाहीत. म्हणजे 100% आपण सेंद्रिय शेती करूही शकत नाही. टप्प्याटप्प्याने जर रासायनिक खताचं प्रमाण कमी केलं 25%, नंतर 50%, नंतर 75%, मग चौथ्या वर्षी 100%, तर त्या शेतीमधनं 2 पैसे आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळतं. म्हणजे आजच्या वाढदिवसाचे माझी निमित्त राहील, माझी विनंती राहील शेतकरी बंधूंना की आपण पुढच्या काळामध्ये सेंद्रिय शेतीकडे वळावं आणि कुठेतरी आत्मनिर्भर व्हावं, उत्पादन खर्च कमी करावा. आज या ठिकाणी माझ्या गावकऱ्यांना सुद्धा 70 वर्ष पूर्ण केल्याबद्दल माझा सत्कार केला. आपण मंडळीने सुद्धा माझा सत्कार केला. माझ्या वाढदिवसाच्या बद्दल मला शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करणं, परमेश्वराला मी स्वतः प्रार्थना करतो की पुढच्या काळामध्ये मला गाय मायेची सेवा करण्यासाठी उदंड आयुष्य द्यावं. गोशाळेमध्ये करण्यासारखं भरपूर गोष्टी आहेत. खर्च फार मोठा आहे. नोटबंदी झाल्यानंतर लोकांचं जे गोशाळेला दान करण्याचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे एक अत्यंत अवघड असं हे काम होऊन बसलंय. छत्तीसगड सरकार आणि गुजरात सरकार एका गायीला 70 रुपये एका दिवसासाठी खर्च देतात. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही गोसेवा आयोगाची स्थापना महाराष्ट्र शासनाने केली, परंतु अजूनही शासन याच्याकडे दुर्लक्ष करतंय. सगळ्या गोसेवकांची मागणी आहे. आमच्या गोशाळेचे जे अध्यक्ष आहेत मुंदळाजी गोसेवा आयोगाचे, त्यात डॉक्टर सुनील सूर्यवंशी, नेरकर साहेब, ही सगळी मंडळी प्रयत्न करते. त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये विखे पाटलांची भेट घेतली, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, परंतु उपमुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगून दिलं की आम्हाला गोशाळेला अनुदान देणं शक्य नाही. तर याच्या निमित्ताने माझी विनंती राहील शासनाला की कमीत कमी 100 रुपये एका गायीला दर दिवसासाठी अनुदान द्यावं, जेणेकरून भविष्य काळामध्ये ज्या काही गायी कत्तलखान्याकडे जातात किंवा शेतकरी नाईलाजाने कसायांना विकतात ते विकणार नाहीत. आणि जे आपण गोहत्या म्हणतो
त्याचं जे पातक आपल्याला लागतंय ते कुठेतरी फेडलं जाईल. त्या हिशोबाने माझी आजच्या निमित्ताने शासनाला विनंती राहील की या गोष्टीकडे सुद्धा आपण गांभीर्याने बघावं.